काकामुळेच आपला संसार मोडला या रागातून पुतण्यानं केला काकाचा खून. डोक्यात लाकडी दांड्यानं मारहाण करून एका वृद्ध व्यक्तीचा खून केल्याची घटना अंबड तालुक्यातील शिरडोन शिवारात 21 नोव्हेंबर रोजी घडली होती. या घटनेच्या स्थानिक गुन्हे शाखा व अंबड पोलीस ठाण्याच्या पथकानं तपास करून आरोपीला बेड्या ठोकल्या. काकामुळेच आपला संसार मोडला आणि आपल्या आईला केलेल्या मारहाणीचा मनात राग होता. या रागामुळेच पुतण्यानेच काकाचा खून केल्याचं समोर आलंय. मच्छिंद्र गंगाधर सपकाळ वय वर्ष 60 असं मृताचं, तर ज्ञानेश्वर दशरथ सपकाळ वय वर्ष 30 असं मारेकऱ्याचं नाव आहे. पिकाला पाणी देऊन घराकडे दुचाकीहून परतत असताना गावाच्या पाणंद रस्त्याजवळ काका मच्छिंद्र सपकाळ यांच्या डोक्यावर लाकडाने वार करून हा खून करण्यात आलाय. नंतर आरोपी घरी गेला होता. शिक्षक असलेल्या मुलानं अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि अंबड पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास करत 8व्या दिवशी आरोपी निष्पन्न केलाय. काकामुळेच आपला सुखी संसार मोडला, आर्थिक नुकसान सोसावं लागलं आणि आईला केलेल्या मारहाणीचा राग मनात धरून आरोपी पुतण्यानं आपल्या काकाचा खून केलाय. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गुर्ले, PSI राजेंद्र वाघ, छोटूराम ठुबे, भगवान नरोडे, पोलीस अंमलदार विष्णू चव्हाण, दीपक पाटील, सॅम्युअल कांबळे, रामप्रसाद पडुरे, अरुण मुंडे यांच्यासह इतरांनी केली आहे.